हर्षवर्धन पाटील आज शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि इंदापूरमध्ये आज सकाळी 11 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहणार आहेत। तर हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठी ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता दाखल होतात। आजचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे, त्यांच्या उमेदवारीची यामध्ये घोषणा होऊ शकते। उमेदवारी जाहीर झाली तर इंदापूरमधून दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। सध्या इंदापूरमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज तुतारी हाती घेणार आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश आज इंदापूरमध्ये होतोय। त्यांच्या पक्षप्रवेशाची सध्या जय्यत तयारी करण्यात आली आहे। कसं नेमकं आज इंदापूरमधलं वातावरण आहे, काय नेमकी तयारी आहे, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे आणि आपण पाहतोय की इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या आवारामध्ये भव्य असा मंडप असेल किंवा आसन व्यवस्था असेल याची संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। या ठिकाणी वरती मंडपची व्यवस्था त्याचबरोबर आसन व्यवस्था करण्यात आलेली असून या ठिकाणी शरद पवार त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील, अमोल कोल्हे असतील यांची उपस्थिती असणार आहे। याच मैदानावरती अनेक सभा पार पडलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी शरद पवार इंदापूरवासियांना काय मार्गदर्शन करणार, कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने ही तयारी आजची करण्यात आलेली आहे आणि किती आसन व्यवस्था आहे? इथं तुम्ही बघू शकता, बसण्यासाठी 11 ते 12 हजार खुर्च्या टाकण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। पण आमचा अंदाज असा आहे की 15 ते 20 हजार लोक येतील। काही लोक उभा राहतील, काही लोक बाहेर। एकदा हे जागा पूर्ण भरल्यानंतर बाहेर सुद्धा काही व्यवस्था आम्ही केलेली आहे। 4 आम्ही स्क्रीन लावलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं आम्ही बारकाईने नियोजन या ठिकाणी केलेले। ह्या बाजूला सुद्धा आम्ही काही खुर्च्या लावलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे, त्या अनुषंगाने आम्ही ती तयारी केली। आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्याला इथे याच ठिकाणी इंदापूरचं पालकत्व घेतलं होतं, मात्र त्यांच्याकडून आपली काही निराशा झाली असं वाटते का? नाही, शेवटी त्या गोष्टी सगळ्या आता आम्ही मागं सोडलेल्या आहेत आणि आज एक नवीन पर्व आम्ही सगळे चालू करत आहोत। विजयाची तुतारी म्हणावं लागेल आज 100%, कारण की आज तुम्ही बघताय की नव्याने पवार साहेबांनी ह्या गोष्टीची सगळ्यांची परत बांधणी सुरू केलेली आहे आणि त्याचा ट्रेलर तुम्ही लोकसभेला बघितलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं पिक्चर अभी बाकी आहे, तो विधानसभेला नक्की होणार आहे। नक्कीच हे होते राजवर्धन पाटील, जावेद मुलानी, जी 24 तास, इंदापूर।